नाशिकच्या आंबेडकरवाडी दुहेरी खून प्रकरणातील 5 आरोपी अटकेत. काल रात्री धारदार शस्त्रानं 2 तरुणांची निर्घृण हत्या. मृतांमध्ये एक जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष. उमरगा लातूर महामार्गावरील नारंगवाडीमध्ये रास्ता रोको आंदोलन. औरंगजेबचं स्टेटस ठेवल्यावरून हिंदू संघटना आक्रमक. घटनास्थळी उमरगा डीवायएसपीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. देशमुख हत्येतील एक आरोपी अद्याप फरार. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या. बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं आतापर्यंत गुंगारा दिला. प्रशासनानं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. केस तालुक्यामधील धनंजय नागरगोजे या शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळेंची मदत. दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच पत्नी आणि दिराला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. सतीश उर्फ खोक्या बसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ढाकणे पितापुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी. दरम्यान बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये पोलीस उद्या खोक्याच्या अटकेची मागणी करू शकतात. नाशिकच्या सातपूर परिसरात गावगुंडांचा हेदोस. हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण. पोलिसांकडून कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. कोल्हापुरातील रील स्टार्सना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा दणका. शिवराळ भाषा वापरून रील बनवणाऱ्या तिघांना पोलिसांकडून समज. पोलिसांनी समज दिल्यानंतर रील स्टारकडून माफी. जळगावात 22 मार्चला समता परिषदेचा महाएल्गार मेळावा. ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. जिल्ह्यातील 50,000 ओबीसी बांधव मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्यांच्या जंगलाला 4 दिवसांपासून भीषण वणवा. साधारणतः 10 किलोमीटर अंतरापर्यंत आग भडकल्याचा अंदाज. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. पालघर जिल्ह्यामधल्या मनोर भागात लाकूड डेपोला भीषण आग. आगीमध्ये वन विभागाचा लाखो रुपयांचा लाकूड जळून खाक. गोंदियाच्या तिरोडामध्ये अदानी पॉवर लिमिटेड वीज केंद्राच्या गेटसमोर कंत्राटी कामगारांचं आंदोलन. मागण्या मान्य करण्याचं लेखी निवेदन मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष कृती समिती आक्रमक. 23 मार्चला बाधित शेतकरी शेतामध्ये भगवे झेंडे रोवून आंदोलन करणार. जळगाव पालिकेमध्ये नागरिकांसह महिलांचं ठिय्या आंदोलन. मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक. पालिकेच्या विरोधात नागरिकांची घोषणाबाजी. ठाण्यातील महावितरण कार्यालयामध्ये मनसेचा धडक मोर्चा. विविध तांत्रिक बाबींसंदर्भात मनसेचा धडक मोर्चा. ठाण्यामधल्या महावितरण कार्यालयामध्ये मनसेचा धडक मोर्चा. ग्राहकांना न सांगता वीज मीटर बदलल्यानं मनसे आक्रमक. मीटर बदलण्याआधी पूर्ण सूचना देण्याची मनसेची मागणी. भंडाऱ्याच्या टाकळी गावात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी. विद्युत विभागाच्या विरोधात चक्काजाम. विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज तर अमरावती जिल्ह्यामधील काही भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता. वाशिममध्ये उन्हाचा पारा 40 अंशांवर पोहोचला. विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं पक्ष्यांसाठी जलपात्र उभारण्याचा उपक्रम राबवला. नागरिकांनी घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचं विद्यार्थ्यांकडून आवाहन. अमरावतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसह बँकेतील सफाई कर्मचाऱ्यांची पदं कायमस्वरूपी भरण्याची मागणी. परभणी जिल्ह्यामधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचा आज 1 दिवसीय संप. दैनंदिन कामकाजावर कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम. पुण्याच्या खेडमधील प्रांत कार्यालयामध्ये पाणंद रस्ता जागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळेला शेतकऱ्यांनी विविध मागण्या उपविभागीय कार्यालयाकडे मांडल्या. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. साकोली पोलिसात आरोपीच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. लातूरच्या मुरुडजवळ एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग. शेजारी राहणाऱ्या शिक्षकानं विनयभंग केल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपीला अटक. सांगलीच्या मिरज तालुक्यामधल्या सुभाषनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू. रंगपंचमीनंतर शेततळ्यामध्ये पोहायला गेलेला असताना बुडून त्याचा मृत्यू. अमरावतीच्या तिवसामध्ये एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना हरियाणामधून अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 4,80,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळ परिसरामध्ये प्लास्टिक पाईपला आग. आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ अपघात. मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू. अपघातानंतर ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत रांगा. बारामती नगर परिषदेसमोर वयोवृद्ध व्यक्तीला बसची धडक. वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू. बस चालकाच्या विरोधात बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यामधील सर्व परमिट बियर बार चालकांनी एका दिवसाचा बंद पुकारला. मद्यावर 10% कर वाढवल्यानं बंद. बियर मालकांचा वाढीव वॅट शासनाच्या निषेधार्थ राज्यव्यापी संप. सोलापुरातील 110 बियर बार परमिट रूम मालकांनी बंद ठेवली.
बंदमुळे कोट्यवधींचा शासनाचा महसूल बुडाला. बीडच्या परळी तालुक्यामधील परमिट रूम आणि बिअर बार बंद. परमिट रूमवरील 10% वॅटचा निषेध म्हणून बार चालकांचा बंदचा निर्णय. सांगलीमध्ये वाढीव परवाना फी विरोधात बार आणि परमिट रूम व्यावसायिकांचं आंदोलन. जिल्ह्यामधील सर्व परमिट रूम बार बंद ठेवून शासनाचा निषेध. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये मद्यावरील वॅट वाढवल्याच्या विरोधात पुकारला बंद. वाईन शॉप आणि परमिट रूम बंद ठेवत शासनाचा विरोध. बीडच्या परळी एसटी आगाराला नव्या 5 बसेस प्राप्त. बसेस दयनीय अवस्थेमध्ये असल्यामुळे नवीन बसेसची प्रवाशांकडून मागणी. नव्या बसेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये 2 रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेतीची टंचाई. मागणी प्रचंड वाढल्यानं बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची आयात. 6,000 रुपयांना मिळणारी रेती आता तब्बल 9 ते 10,000 रुपयांवर. चांगला पाऊस पडल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून टरबुजाची लागवड. टरबुजाला अवघा 7 ते 8 रुपये किलोचा दर. भाव न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नाशिकच्या येवला तालुक्यामधील पाटोदामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद. स्थानिकांकडून सुटकेचा निश्वास. धाराशिवमध्ये उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आणि तहसीलदार मृणाल जाधव यांचा भन्नाट डान्स. दोघांनी बंजारा समाज बांधवांसोबत साजरी केली रंगपंचमी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळा साजरा. राज्यासह देशभरातून लाखो भाविक पैठणमध्ये. जळगावच्या भुसावळमध्ये मरीमाता 12 गाड्या उत्सव उत्साहात साजरा. 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मरीमाताच्या दर्शनासाठी भाविकांची रांग. पुण्यातल्या गरुडकर परिवाराकडून साईंच्या चरणी 5,40,000 किमतीचे सुवर्णहार अर्पण. गरुडकर कुटुंबाचा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून सत्कार. भिवंडी शहरामध्ये रमजान ईदचा उत्साह. बाजारपेठेमध्ये रमजान ईद निमित्तानं शेवई खरेदीसाठी मोठी गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर. विशेष आर्थिक पॅकेज प्रकल्पग्रस्तांना तत्काळ वितरित करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश.